घरात पेटवलं त्याला एकट्याला जेवणच जात नाही. म्हणलं इथं वारवश आपलं गार आहे, जेवावं या संग संग आपलं. चांगला आहे, 4 घास जाते ती. नाहीतर काय. ये जाते भाजी घे. आया चपाती. काय ग जेवल्यावर का नाही माझ्या डोळ्यावर एक झापडच येते बघ. मी जरा जाऊन पडते. ए जा धने त्या पत्राला काढून जरा वाचा, पेपर आल्यात जवळ. बरं जा, तू पड जा, मी सगळी भांडी तेल गोळा करून जरा घासते. ये जा. बसा तुम्ही वाचत. हा ए धनु, मी एवढं वाचून काढतो, नंतर माझं पाठ झालं का तेवढं बघ. काय बर. इजा दादा तुझी पॅन्ट फाटल्या 5 फाटल्या. इजा अरे किती दिवस झाला मी बघत्या कुठे तर जाताना बिना चपलीचाच हिंडतोयस आणि पॅन्ट बी पाक फाटल्या. मग आईला सांग की एखादी नवीन घ्यायला. तुला काय वाटते? मला काय चांगली सुंदर घालू वाटत नाही, मस्त घालू वाटते. पण काय अगं माझ्या आईच्या साड्या पाक फाटल्या त्या, आणि ती कुणाला दिसायला नको म्हणून उलट्या करून दिसत्या. आणि आप्पाच्या 100 पॅन्ट बनवला तर एवढी मोठी मोठी होली पडल्या ती बघ. आईने त्याला बी ठिगळ लावली ती. अगं धने, तुला काय सांगू, माझ्या आईच्या गळ्यात फक्त 2 वाट्या आणि 4 मणी आहेत बघ. ती बी घरात काय कमी पडलं का नाही, 4दा सोनाऱ्याकडे जाऊन घालवत ठेवत्या बघ. आता तूच सांग, एवढं सगळं माझ्या डोळ्यावर होत असताना माझं काय मागायचं धाडस होईल का ग? एवढ्या कमी वयात किती समजूतदार आहेस रे तू इजा. धनु दिदे वयापेक्षा परिस्थिती माणसाला लय काय शिकवते बघ. आणि परिस्थिती माणसाला आपलं कोण आणि परकं कोण ही दाखवून देत्या बघ.